राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. सगळेच कुठं आपल्या जगण्याचा प्रवास लिहून काढतात. पण जर का तो प्रवास प्रेरक असेल, संजीवक असेल, स्वतःबरोबरच इतरांच्याही जगण्याला नवा आयाम देणारा असेल, तर तो यायलाच हवा जगासमोर. युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांच्या धडपडीतून मराठी जनांसमोर आलेलं असंच एक दाहक वास्तववादी आत्मकथन म्हणजे राजहंस प्रकाशित आणि राजू बाविस्कर लिखित काळ्या निळ्या रेषा. मराठी आत्मकथनांच्या परंपरेत मोलाची भर घालणारं, समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उद्गार मांडणारं, एका संवेदनशील चित्रकाराचं हे आत्मकथन. आजच्या भागात आपण काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी डॉक्टर प्रिया निघोजकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाचे लेखक राजू बाविस्कर आज आपल्यासोबत आहेत. सर, आजच्या या राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद मॅडम, आणि राजहंस प्रकाशनाचेही आभार आणि धन्यवाद. नमस्कार. काळ्या निळ्या रेषा हे आपलं राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित झालेलं आणि आपलंही पहिलंच पुस्तक. या पहिल्या वहिल्या लेखनानं मराठी साहित्यात आपली एक ओळख निर्माण करून दिली आहे. वाचकप्रिय झालेलं आणि 22 पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आपलं हे पुस्तक. खरं तर तुमचा मूळ पिंड चित्रकाराचा, पण रंगरेषांच्या दुनियेकडून आपण या शब्दांच्या दुनियेकडे कसं वळलात? खरं मुळात माझं पिंड हा चित्रकलेचा असल्यामुळं चित्रकलेच्या पिंड जरी असला तरी माझं जे मांडणं होतं चित्रकलेमधलं ते वंचितांचं जगणं असेल, मी जे जगलो असेल, जे जगणं आहे तेच चित्रात मांडलेलं आहे. आणि ते वंचितांचं जगणं हळूहळू पुढं मला वाटलं की मला असं वाटायचं की हे कुठंतरी लिहावं का, पण असं काही कुठलं डोक्यात पण नव्हतं की हे लिहिलं जाईल माझ्याकडनं काही असं. तर मुद्दा असा की 2018 मध्ये माझं चित्रांचं प्रदर्शन शेगावला होतं. आणि त्या प्रदर्शनामधून त्यानिमित्ताने युगवाणीतले नुकतेच संपादक झालेले शिलेदार सर, प्रफुल्ल शिलेदार यांची आणि माझी भेट झाली त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने. आणि त्यांनी मला माझे चित्र बघून त्यांना वाटलं की याच्यात काहीतरी वेगळं पण आहे आणि जगणं काहीतरी दिसतंय. त्यांनी मला तुमच्या चित्रांमध्ये जे होतं त्याविषयी तुमच्यात बोलणं झालं. तर त्या निमित्ताने त्यांनी मला बोलतं केलं त्या चित्रासंदर्भातलं. आणि पूर्व आयुष्याच्या ज्या गोष्टी होत्या अशा काही त्या बोलताना बऱ्याच वेळा आम्ही बोलत राहिलो आणि त्यांना वाटलं की हे रिलेटेड कुठेतरी जुडलेलं आहे, चित्र आणि याचं जगणं कुठेतरी जुडलेलं आहे. आणि मग ते म्हटले की तू एक काम कर, आता मी संपादक म्हणून आहेच युगवाणीचा, तर तू हे जरा लिहून काढ आणि लिहून मला पाठव. मी त्यांना म्हटलं की सर, हे माझ्याकडनं काही पेलणं शक्य नाही, मला चित्रकलेवरती काही लिहायचं असेल तर ते सांगा. पण काय मला वाटायचं की काय ते कसं आपल्याकडनं लिहिणं होईल किंवा लिहून मोकळं होईल. आत्मविश्वास तुम्हाला तेव्हा वाटत नव्हता. हा, आणि तो त्यांनी मग तेव्हा दिला. नंतर मग त्यांनी तो आत्मविश्वास माझा वाढवला. खरं तर म्हणजे यातलं काही लेखन आधी युगवाणीतून प्रसिद्ध झालं. हो. अच्छा. गंमत अशी की तेच माझ्या मागे लागले तुरट नंतरच्या काळामध्ये. आमची जेव्हा भेट झाली आणि नंतर मी त्या म्हटलं की मी काही माझ्याकडनं शक्य होणार नाही, तर त्यांनी मला फोनवरती पुन्हा रिमाइंड करून की तू लिही, वाटल्यास आपण कुठं छापणार नाही, फक्त तू लिही, मला वाचायचं आहे काय लिहितो तू असं. आणि जेव्हा मी लिहून त्यांना 2-3 भाग पाठवलेत, तर त्यांना वाटलं की अरे हे काहीतरी नवं मराठी साहित्यात
मराठी साहित्यातून काहीतरी नवं याच्या हातून येऊन एक जाईल, ती येईल हे. संपादकीय जाणती हा. दृष्टी त्यांच्याकडे होती, ती जाण त्यांच्याकडे त्यामुळं मग खूप त्यांनी चांगली. तुम्हाला लिहितं केलं त्या दृष्टीनं. हो, त्या दृष्टिकोनातून खरंच ही एक विलक्षण गोष्ट आहे तुमच्या पुस्तक निर्मितीच्या दृष्टीनं. कारण याच पुस्तकाला त्यांची खूप अभ्यासपूर्ण व्यासंगपूर्ण अशी प्रस्तावना देखील आहे. हो 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 हा, त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी संपूर्ण मांडलेलं आहे की माझा चित्रप्रवास, हम्म, हम्म, हम्म. माझं चित्रातून जडणघडण आणि मग नंतर पुस्तकाची निर्मितीपर्यंत कसे आपण पोहोचलो, हो हा चित्रकार कसा, म्हणजे हा लेखक कसा त्या निर्मितीपर्यंत आला, ते प्रस्तावनेमध्ये भरपूर छान मांडलेलं आहे त्यांनी. प्रस्तावनेबरोबरच या पुस्तकाचं मुखपृष्ठ सुद्धा खूप बोलकं आहे आणि अन्वर्थक आहे. तर हम्म. त्याविषयी काय सांगाल? मुखपृष्ठ खरं तर ते एक ट्रॉम्पेट वाद्य आहे बँडमधलं, हम्म, की मी जवळपास 19-20 वर्ष बँड वाजवला. हम्म, हम्म, चौथीपासून तर मी ट्रॉम्पेट वाजवायचो. चौथी तर कॉलेज वगैरे झालं माझं, नोकरीला लागलो 1 वर्ष, तरी पण मी बँड वाजवला. आणि ते बँडमधलं एक ते साहित्य ट्रॉम्पेट म्हणून, आणि ते आमच्या बँड नंतर खूप 25-1 माणसांचा झाला होता, खूप अच्छा. मोठा बँड झाला. अर्थात 6 लोकांचा बँड वडिलांनी घेतलेला लहानपणी, तर तो आम्ही त्याला वाढवलं, शिक्षण घेत घेत बँड वाजवला. आणि मला वाटतं की ते हे वाद्य आपल्याकडचे नाही आहेत सगळेच. अर्थात पेटी सुद्धा आपलं वाद्य नाही मुळात, हम्म, ते बाहेरचंच वाद्य आहे सगळी. मग ते मला वाटतं की हा जे मुखपृष्ठ आहे की आपण एखादी शिंग फुकतो, आपण जे रणशिंग रणशिंग म्हणतो आपण. फुकतो, हा. किंवा युद्धाची जी तुतारी तुतारी हे असते. असते, तो बिगुल म्हणतो आपण त्याला. पण हे ट्रॉम्पेट मला वाटतं की ती एक फुंकलेली एक म्हणजे आपल्या माणसाच्या आयुष्यातील ज्या महत्वाच्या घटना आहेत, हा 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 विजय असेल, हा, हा. संघर्ष असेल, बरोबर, तर त्याचा प्रारंभ कुठेतरी या वाद्यापासून होत असतो. वाद्यापासून होत असतो. आणि मला वाटलं की ते एक, प्रतीक म्हणून की फुंकलेलं असं. मला वाटतं तुमच्या चिरंजीवांनीच तुमचं ते छायाचित्र घेतलेलं हो, आहे, त्यानेच जे या फोटोग्राफ काढलेला आहे मुखपृष्ठावर तो. आहे. हो हो तो आणि त्यात मला आणखी एक वेगळं असं जाणवलं की आतड्यातला पीळ जो आहे ते सुद्धा प्रतिकात्मक रीतीनं त्या वाद्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा तुमचं कुटुंब या वाद्याचा, म्हणजे वाद्याकडे, त्या वाद्याचा समावेश तुम्ही हा हा केलात, हा 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 तुमच्या जगण्याचा तो एक अविभाज्य भाग झाला, तर बरोबर. त्याचंही एक प्रतीक म्हणून तिथे ते मुखपृष्ठावर आलंय असं वाटतं. हो हो त्याचा बॅकला कव्हरच्या नंतर जे पेज आहे आपलं पुस्तकातलं, आणि त्याच्यात ते ट्रॉम्पेट आहे दाखवलेली. आणि त्यात ते जो मधला भाग असतो ट्रॉम्पेटचा, जो आतमधला भाग जो असतो, तो पोटांच्या आतड्यांसारखं त्याच्यात दाखवलेलं आहे. आणि ते सत्य आहे खरं तर, की तुम्ही बँड जरी बघितलं ना, की माझ्याबरोबर जे बँड वाजवणार आहेत ते बरेचसे त्यांचे लहान मुलं असताना ते वारलेत, बरेच वारलेले आहेत तसे. का बरं? की तो त्यांना होणारा त्रास, भुकेला पोटी म्हणा, व्यसनाधीन ते मुळं ते वाजवणं, आणि ह्या पोटासाठी वाजवणं आहे. आणि म्हणून ते जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे साहित्य आहे वाजवण्याचं, त्याला आतड्यांचं पीड आहे असं मला ते. म्हणजे केवळ मऊच किंवा चूस म्हणून ते वाद्य वाजवलं जात नाही नव्हतं. नाही नाही तर तसं नाही. ती अत्यंतिक गरज होती तुमच्या हो, हो, जगण्याची. हो, हो. ती भूकच होती मुळात. आणि ती खरंच भूक- माणसाचं जगणं असं अभिव्यक्तीत अस्सलपणानं उतरलं की ते वाचकांच्या काळजापर्यंत पोहोचतंच. तिथूनच मला वाटतं तुमच्या या पुस्तकाच्या अंतरंगात तो वाचक हळूहळू प्रवेशतो, आणि मग ते पुस्तक त्याच्या एक जगण्याचाच भाग कधी होऊन जातं हे कळत नाही. या पुस्तकाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे या पुस्तकाची भाषा. म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे अहिराणी, आणि त्या परिसरामध्ये बोलल्या जाणाऱ्या इतर बोलीभाषा, तर त्यांचा इतका सुंदर उपयोग या पुस्तकामध्ये तुम्ही केलेला आहे. त्याविषयी काय सांगाल? कसं आहे मॅडम, की आमच्या गावामध्ये किंवा आमच्या खानदेशमध्येच म्हणा, की गावात 18 पगड जाती जरी असल्यात, वेगवेगळ्या जाती जरी असल्यात, तरी गावातली जी मुख्य भाषा असेल ती अहिराणी बोलतो आम्ही. आणि काही भाग असे आहेत की मग ते तिकडं लेवा पाटील असेल किंवा त्यांची लेवा बोली ती वेगळी असेल, तावडी बोलली वेगळी असेल, असे जिल्ह्यामध्ये असे आहेत. पण जास्त करून अहिराणींचे जे गाव आहेत त्यांच्यामध्ये अहिराणी बोलली जाते. मग अहिराणींचा वापर जरी असला गावामध्ये, पण तो सगळ्यांसाठी अहिराणी असते. आणि समजा आम्ही आता वेगळ्या जातीचे असणार, तर त्यांची भाषा वेगळी असेल घरामध्ये. अच्छा.
हां, पण मात्र गावात जर काही बोलायचं असेल तर अहिराणीच सगळी. बर. हां, बाहेर व्यवहारामध्ये अहिराणीच. हं. पण घरात बोलायचं असेल तर मग ती आमची भाषा जी असेल ती आमची म्हणजे आमची कुठली म्हणजे आणखी? मांग म्हणजे पुन्हा समाजाची भाषा. अहिराणीच्या पुन्हा काही उपबोली आहेत का? नाही, अहिराणी ही स्वतंत्र अच्छा. म्हणजे गावात वापरली. मराठीची उपबोली म्हणून आपण मराठीची बोली म्हणून अहिराणी आपण म्हणतो. हं, पण हं, हं. इतरही काही भाषा आल्यात जसं की भिलाऊ आहे हां, मग मी तेच आणि आणखी एक मला पारोशी भाषा आठवतं. आहे, पारशी हां, भाषा आहे. हां. पारशी. हां, तर ते मग काय आहे? तेच म्हणलं ना, की गावामध्ये अहिराणी बोलली जाते. हं, हं. सगळ्या गावातल्या व्यवहारामध्ये सगळीकडं. हं. आणि काही जाती ज्या आहेत त्यांच्यामध्ये सेपरेट भाषा आहेत. बरं. हां, मग ती काही बोली अशी आहे. विशिष्ट प्रसंगी वापरली जाते? हां, विशिष्ट प्रसंगी म्हणजे की ही जी पारोशी भाषा आहे आमची हं, हं. मांग समाजाची, ही कोड लँग्वेज सारखी आहे. हं. म्हणजे ती बोली कोड लँग्वेज सारखी आहे, की अ, खूप मोठा समूह उभा असेल आणि हं. आम्हाला काहीतरी बोलायचं असेल, असं काही हं. वेगळं बोलायचं असेल काही, तर त्याच्यासाठी ती बोली वापरली जायची. बरं. हां, ती भाषा वापरली जायची. पण तिला एक म्हणजे तिला कोड लँग्वेज म्हणून आपण म्हणू शकतो. अच्छा. हां, की त्याच्यात मग काही शब्द आहेत, भरपूर शब्द आहेत त्या पारोशी भाषेमध्ये. लिपी पारशी. आहे या भाषेची? लिपी नाही आहे, बरं. पण ती अशी मौखिक आलेली आहे, हां. परंपरेतून आलेली आहे. पण खूप छान, म्हणजे पुस्तकाच्या कथानकाच्या ओघामध्ये ती वाचताना ती इतकी सुंदर रीतीनं आलेली आहे की हां, मराठी भाषकाला सुद्धा काहीतरी एक वेगळं जगण्यातलं तत्व त्याच्यामध्ये गवसतं. हां, तेच. अशी ती सुंदर भाषा आहे. आता मी त्याच्यात वापरलेलं आहे ना, की मामी म्हणते मला, की "बाबा त्या खळ्याच्या बाहेर मी थांबलेलो", असं त्याच्यात आहे, हं. की खळ्याच्या बाहेर मी थांबलेलो आहे आणि खळ्याच्या आतमध्ये आई आणि ते बनग्या कुटायचं माहिती आहे का तुम्हाला? हां, हां, हां. बनग्या वगैरे कुटण्याचं काम करतायत हं. आणि मला लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. हं. पण ते आमच्या भाषेमध्ये बोलतायत, अच्छा. की "व्हायचा ओरवला की सांगणार मला." हं. म्हणजे तो माणूस आला की मला सांग. हां. म्हणजे ही जी लँग्वेज होती ना, ही कोड लँग्वेज होती आणि ती आहे अजून पण. हं. पण पुढच्या पिढीपर्यंत ती मला वाटतं अशी ती नष्ट होईल काय? नाही, तिचं ती जर तुमच्या संवादात राहिली तर ती प्रवाही हां, राहीलच. हां. पण काय होतं, की बऱ्याचदा आपण गावाकडनं दुसऱ्या शहरामध्ये जातो आणि शिकून सवरून मोठे होतो आणि पुन्हा गावाकडे गेलो, की आपण तशी ती भाषा बोलत नाहीत आणि हं. त्याच्यामुळं बहुतांशी आपण त्या जातीपासून, त्या समूहापासून हं. तुटतो, म्हणजे परके होतो आपण. हं. जिथे-जिथे भाषा तुटते, तिथं माणूस परका होतो. बरोबर. म्हणजे मी तरी बघितलेलं आहे. माझं तरी मला असं वाटतं, की माझं ऑब्झर्वेशन मला ते सांगतं, की तुमची भाषा तुटली, की तुम्ही त्या समूहातून बाजूला होतात किंवा त्यांना वाटत नाही असं, हं. की हा आपला आहे आता. आता हा आपला राहील. हा बदलून गेला आहे. हां. हा आपला राहिला नाही. म्हणजे हा परका झाला आहे. हं. हं. कारण की भाषाच तुटली तुमची. तर ती आतून सगळं तुमचं म्हणजे आतलं मनातली सगळी अ, अ, एक पार्ट येतो असा, म्हणजे आपण जसं शरीरातला पार्ट म्हणतो ना, हं. तशी भाषा ही पार्ट आहे खरं आहे. एक अवयवांची. ती तुटली की तुम्ही समूहातून तुटून जातात. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आता आम्ही बघतो ना, की आमच्यातले शिकलेली मुलं गावी गेले, हं. की ते त्यांच्याशी नाही त्यांच्यासारखे बोलले नाहीत. तर त्यांना वाटायला लागतं, की अरे हा आता बदलला आहे. हं. म्हणजे हा आपला नाही राहिला आहे. म्हणजे हा परका झाला आहे खरं तर. म्हणजे हे भाषा तुटली की माणसं तुटतात. बरोबर. पण खूप छान आहे की तुम्ही आजही जेव्हा गावी जाता तेव्हा त्याच भाषेतून त्या सगळ्या भवतालातल्या परिसरातल्या लोकांशी बोलता. त्यामुळे तुम्हालाही ती माणसं आजही तितकीच जवळची आहेत आणि त्यांना तुम्ही तितकेच जवळचे आहात. तुमचं जगणं आणि तुमचं लेखन हे भाषेमुळं एकजीव झालंय आणि त्याचा प्रत्यय या पुस्तकाच्या पानोपानी येतो. खरं तर तुमचं हे लेखन म्हणजे काही केवळ आत्मकथनही नाही. समाजातल्या वंचित घटकांच्या वेदनेचा तो उद्गार आहे. समाजातील जातीव्यवस्था असेल, त्यांचं होणारं शोषण असेल, मानवी सहसंबंधांचं ढासळत चाललेलं संतुलन असेल, याचं एक अस्वस्थ करणारं चित्रण त्यामध्ये आहे. व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून अनेक प्रसंगांमधून ते या पुस्तकात आलंय. ती हं. परिस्थिती आजही तशीच आहे का? की काही त्यात बदल झालाय? आपण म्हणतो असं, की काळ बदलला. हं. आपण स्वतःला आपण अपडेट करून घेतलं. हं. 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 पण फारसं काही त्याच्यात मला जाणवत नाही खरं तर. मी जेव्हा गावाकडे जातो हं. किंवा तालुक्यावर जातो किंवा आमच्या
नातेसंबंधांमध्ये लग्नात जातो, हं, तर फारसा काही बदल नाही. बदल कुठं आहे, की जे शिकून पुढं आलीत हं. तेवढेच त्या 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 कुटुंबापर्यंत तो बदल आहे फक्त. पण संपूर्ण आता बघा तुम्ही आमच्या चोपडा तालुक्यामध्ये एक आझाद चौकामध्ये एक मागवाडा आहे, मोठा मागवाडा आहे. आता तो म्हणजे आता तिथं काही जास्त घरं राहिली नाहीत खरं तर हं. मुळात. तिथं जवळपास 200 लोकांची घरं असून पण 200 कुटुंब राहतात. हं. पण इतका काळ गेला, एकही BA ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आज पण नाही आहे. काय सांगता? हो, म्हणजे मी मी म्हणतो की अ, कुठं आपण बघतोय सगळं, हं. की नाही बाबा खूप आपण अपडेट झालोय, खूप आपण पुढं गेलोय. पण फारसा काही बदल मला नाही जाणवत, की खूप मोठा बदल झाला असेल असा. पण ज्या कुटुंबातील मूल शिकतं, पुढे जातं, त्याच्यानंतरची पिढी या शिक्षण प्रवाहामध्ये आली आहे, असं काही एक आशावादी चित्र तुम्हाला हो, दिसतंय का? तेवढं आहे, की ज्या कुटुंबामध्ये हं. एखादा शिकून पुढं गेला असेल आणि नोकरीला लागला असेल, हं, हं. तर ते कुटुंब पुढं आलेले आहेत. हं. पण जे कुटुंब आहेत ते त्याच ठिकाणी आहेत, की जे तेच कामं करतायत. कालांतराने कामं बदलली असतील. हं. म्हणजे वर्किंग बदललं असेल थोडंफार. म्हणजे आता गावाकडं ते गावकामाचं स्वरूप पण थोडं-थोडं बदललेलं आहे. हां. पण अमावास्या मागणे वगैरे अजून पण मला दिसतात आमच्या गावाकडे गेलो की. हं. गावामध्ये अमावास्या मागायला जाणं वगैरे आहे. काही आमचे नातेसंबंधातले लोकं आहेत. हं. ते काही फारसं बदललं नाही असं. म्हणजे का? तर शिक्षणाच्या पायऱ्यांपर्यंत चांगल्या शिक्षणाच्या बरं लक्षात घ्या. हां. योग्य शिक्षणाच्या पायऱ्यांपर्यंत काही आम्ही गेलो नाही जास्त. समूहाने नाही गेलो. हं. मग तो एक मोठा समूह पाहिजे होता खरं तर, त्या शिक्षणाच्या पायऱ्यांपर्यंत हं. जाणारा. तिथपर्यंत न गेल्यामुळं ती एक अडचण आहे किंवा तो एक भाग आहे खरं तर म्हणावं तर. पण आपण म्हणतो की जग बदललं, मोबाईल आलेत, आपण आधुनिक त्याचा विचार करायला लागलो. हं. पण जे आहे ते मला दिसतंय कारण की आता खूप लोकं गावाकडनं आमचे नातेवाईक गावाकडनं कामासाठी शहरामध्ये येत आहेत. हं. आणि ते काय कामासाठी येत आहेत? तर धुणी-भांडी अ, हे जे मोठ्या शहरांना जे अ, कामगार हं. लागतात ना, हं. मोठ्या शहरांना, ते कामगार म्हणून ती लोकं आता शहरांमध्ये येत आहेत. अच्छा. आणि तुम्हाला तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार म्हणून हेच असेच खालच्या म्हणजे समूहाचे जगण्याचा त्यांचा स्तर असा खूप उंचावलाय असं नाही. असं आणि नाहीच. तुम्ही म्हणता की जिथे शिक्षण पोहोचलंय ज्या कुटुंबामध्ये, ते ते ती मात्र पुढे ते गेलेली ते आहेत. पुढं गेलेत. खरं आहे. म्हणजे हो. योग्य परिपूर्ण असं शिक्षण जर मिळालं, हां. तरच समाजात बदल होतो किंवा विकसनाची योग्य वाट त्यांना गवसते. खरं आहे अगदी. तुमच्या मनातील अस्वस्थता, समाजातील दाहक वास्तव तुम्ही चित्रांमधून मांडलं आणि नंतर शब्दांच्या वाटेवर आलात. खूप सुंदर अशी व्यक्तिचित्रणं तुम्ही या पुस्तकामध्ये मांडली आहेत. आणि ती वाचकाला का भिडतात? तर त्यांचं खरं-खुरं जगणं तुम्ही त्याच्यामध्ये चितारलेलं आहे. समाजाचं जे तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलंत, ज्या संवेदनशीलतेनं ती व्यक्ती समजून घेतलीत, समरसून जगलात, त्यामुळं ती व्यक्ती केवळ तुमच्या लेखनात आली नाही, तर तुमच्या आयुष्याचाच अविभाज्य भाग झाली. आणि म्हणूनच या मुलाखतीत त्या व्यक्तिचित्रणाचा एक नमुना श्रोत्यांसमोर आपण ठेवूयात. पृष्ठ क्रमांक 288 वर मल्या हे एक व्यक्तिचित्र आहे. त्याचं अभिवाचन मी या ठिकाणी करते. काही माणसं एडेगबाळी दिसतात. त्यांचं दिसणं वेगळं, पण मनाने खूप मोकळी असतात. मग अशा माणसांना काही लोक गंमत म्हणून जवळ करतात. टिंगळ टवाळीसाठीही त्यांचा उपयोग करतात. अशा माणसांकडे कायम तिरस्काराच्या भावनेने बघत राहतात. पण हीच एडीगबाळी माणसं काही टप्प्यांवर मला भेटली. मनाने आतून पारदर्शक वागणारी. नाही त्यांनी कुणाचा द्वेष केला, न कुणाशी मतभेद. जिथं जाणार तिथं या माणसांचं घर आणि त्या घरातला प्रत्येक माणूस त्यांचाच. ते माणसात माणसाशिवाय दुसरं काहीच बघत नाहीत. अशा माणसांमध्ये, मुलांमध्ये माझं बालपण मी आठवत राहतो. माझ्या मनाच्या साच्यात
त्यांच्या आठवणींच्या प्रतिकृती निघत राहतात शिल्पांसारख्या. बँड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो मल्या. तो 4थ्या-5व्या वर्षांपासून बँडमध्ये गोले वाजवायला आला. त्याच्या डोक्यावरचे केस भगतासारखे वाढलेले, शर्ट कमालीचा मळकटलेला, शर्टला एकही बटन शोधून सापडणार नाही, बेंबीच्या वर पॅन्टला एक घडी मारलेली, त्यावर फिट्ट अशी सुतडीसारखी दोरी बांधलेली, चेहऱ्यापेक्षा होठ नि नाक मोठं. त्याला बघूनच बँडमधले आमचे बाहेरगावचे कारागीर भावाला म्हणायचे, "मास्टर, अरे हे चित्तर कुठून उचलून आणलं?" मल्याचा आणि अंघोळीचा लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. त्याला जवळही कोणी लवकर बसवणार नाही असा तो दिसायचा. तो माझ्यापेक्षा थोडा वयाने लहान होता. त्याचे आईवडील भिलाटीतच राहायचे. मला इतरांना वेडसर वाटायचा. त्याचं इतकंच होतं की तो तोत्रा बोलायचा आणि सांगकाम्यासारखं काम करायचा. राग आला की कुठल्याच कामाला लवकर हात लावणार नाही हे त्याचं ठरलेलं. त्याचं वय 10-12 वर्षांचं असताना आईवडील गेले. मग त्याला जिथं काम मिळेल तिथं तो राहायचा. सीझनचे 4 महिने तो बँडवाल्यांबरोबर असायचा. एकदा MP मधील बलवाडीचं बेनं वाजवून रात्रीचं निघालो होतो. दुसऱ्या दिवशी चोपडा तालुक्यातील तापीचा पूल ओलांडल्यानंतर सावखेड्याच्या बाजूला नांदेड इथलं हळद आणि टाळीचं बेनं होतं. रात्री 2-3 वाजता येणं हे बँडवाल्यांना काही विशेष नसतं. MP तून रात्री 3 वाजता आम्ही गावाला उतरलो. बाजारातच मुक्कामाच्या एसटीजवळ डुलक्या देत 7 वाजेच्या गाडीनं चोपड्याला पोहोचलो. मे महिना होता. बँडचं साहित्य बघून गाडीवालेही लवकर बसवायचे नाहीत. हा अनुभव आमच्यासाठी नवा नव्हता. भर दुपारी सावखेड्याला उतरल्यावर नांदेडला जाण्यासाठी गाडी नव्हती. या गावात आमचा बँड खूप प्रसिद्ध होता. प्रत्येक सीझनला या गावात पाठोपाठ तारखा असल्यानं कधीकधी 15-15 दिवस इथे आमचा मुक्काम व्हायचा. त्या दिवशी नेहमीच्या सवयीनं सावखेड्यावरून पायी नांदेडला निघालो. स्पीकरसाठी लागणारी मोठी बॅटरी मल्याच्या डोक्यावर त्याच्या शर्टची चुंबळ करून ठेवली. तोपर्यंत सर्व कारागीर पुढे निघून गेले होते. स्पीकर जर व्यवस्थित चालला नाही तर लग्नाघरची माणसं पैसे कापून घ्यायचे. मल्या पुढं आणि मी त्याच्या मागे असे रस्त्याला लागलो. सूर्य माथ्यावर तापलेला, घामाच्या धाराही गरम जाणवायच्या. नदीकाठाचं गाव असल्यानं सर्व रस्ता फुफाट्याचा. पायाचा पंजा पूर्ण फुफाट्यात जाईल एवढी त्या रस्त्यावर फुफाट्याचीच धूळ होती. त्यात त्याची चप्पल तुटल्यानं 1 दिवस आधीच ती फेकली होती. थोडा लांब गेल्यावर झाडाखाली बॅटरी उतरवली. माझी चप्पल त्याला दिली. थोडं अंतर चालल्यावर मी विस्तवाच्या राखेत चालतो आहे की काय इतका भयंकर त्रास जाणवत होता. पुन्हा दुसऱ्या झाडाखाली त्याची बॅटरी उतरवली. त्यानं मला चप्पल दिली. त्याचा चुंबळ केलेला शर्ट त्यानं एका पायाला बांधला. दुसऱ्या पायाला माझा शर्ट दिला. त्याच्या पायाची आग जशी थांबत नव्हती तसंच माझ्या पायाचं झालं होतं. भर उन्हात चालताना त्याच्याही आणि माझ्याही अंगावर शर्ट नाही. सर्व अंग आगीनं फुटून निघाल्यासारखं जाणवत होतं. सर्व बँडवाले आमची वाट पाहत होते. आम्ही जेमतेम नांदेडला पोहोचलो. गावाच्या सुरुवातीच्या झोपड्यांच्या आडोशाला बॅटरी ठेवली. त्यानं पायाला बांधलेले शर्ट सोडले. सर्व फुफाटा झटकला. झोपडीच्या दाराशी बसलेल्या महारीन आजीनं पाण्याची बादली भरून दिली. दोन्ही शर्ट पाण्यात बुडवून झटकून ओलेच अंगावर चढवले. पायांच्या तळव्याला लाल काळे चट्टे पडले होते. तब्येत बिघडल्यासारखी झाली होती. हे बेनं वाजवून झालं. घरी परतताना मी भावाकडून पैसे घेतले. चोपड्याला थांबून मल्याला चप्पल आणि शर्ट घेऊन दिला. तो मुख्य कारागीर नव्हता, तरीही तो मला नेहमी जवळचा वाटायचा. बँडचा शेवटी हिशेब झाला की त्याचे पैसे तो बरोबर सांभाळून ठेवायचा.
कधीकधी त्याच्या भावालाही पैसे लागले तर द्यायचा. सीझन संपला की तो शेतातलं जंगलातलं काम करून मरी आईच्या ओट्यावर झोपायचा. बाहेरगावी बरेच महिने ऊस तोडायलाही निघून जायचा. पण दिवाळीच्या आधी बरोबर बँडमध्ये हजर होणं हे इतर कारागिरांसारखंच त्याचंही होतं. तो जितका सनकी तितकाच मेहनती आणि प्रामाणिक. त्याच्याजवळ भावाने केव्हाही पैसे दिले तर तितक्याच विश्वासानं त्यानं आमच्या घरी पोहोचवले. मल्या नंतर बऱ्यापैकी कपडे घालून टापटीपणे राहायला लागला. त्याला बाजारपट्ट्यातले सर्व दुकानदार, भाजीवाले, हॉटेल मालक चांगले ओळखायचे. तो गरीब आणि प्रामाणिक असल्याचं सर्वांना माहीत होतं. मल्याचं लग्न त्याच्याच भिल्ल समाजाच्या मुलीशी जमलं. बाजारपट्ट्यातल्या सर्व दुकानदारांनी पैसे गोळा करून त्याचं लग्न गावाच्या मंगल कार्यात लावून दिलं. गावातले बरेच प्रतिष्ठित लोक या लग्नाला हजर होते. मल्याची बायको 1 वर्ष त्याच्याजवळ थांबली. माहेरी गेली तर आलीच नाही. नंतर मल्या दारू प्यायला लागला. त्या धुंदीत त्यानं एका विहिरीत उडीही मारली होती. विहिरीचा दगड लागल्यानं एका पायानं तो अपंग झाला. काही दिवस काठी घेऊन चालायचा. अजूनही मल्या एका पायाने लंगडाच आहे. आजही गावात गेलो की हमखास मल्याची भेट होते. गावाच्या एका पिठाच्या चक्कीवर काम करून तो आपलं पोट भरतोय. गावाला गेलो तेव्हा माझ्याशी बोलताना मल्याच्या डोळ्यात पाणी होतं. पिठानं भरलेला मल्या गळ्याला मिठी मारून भेटला. पिठाने माझे भरलेले कपडे त्यानंच त्याच्या हातानं झटकून दिले. मल्या अजून तोच आहे, तसाच आहे. बँडमध्ये होता त्याच स्वभावाचा. बँडमधल्या गोष्टी सांगत राहतो. मी मात्र त्याला भेटून पुढं निघून जातो. पावला पावलाने वाटला जातो. कधी बायको पोरांत, संसारात, अनेक चिंता घेऊन वावरणाऱ्या शहरात. एखादं व्यक्तिचित्रण वाचून झालं तरीही वाचक तिथेच गुंतून राहतो. इतकं सामर्थ्य तुमच्या या लेखनामध्ये आहे. म्हणजे चित्र निरखताना जसं त्या चित्रात हरवून जातो तसंच तुमच्या या शब्दांमध्ये सुद्धा गुंतून राहतो. हा विशेष आहे. तर चित्र आणि शब्द ही दोन्ही माध्यमं तुम्ही समर्थपणानं पेललीत. चित्र आणि शब्द या दोन्ही माध्यमांपैकी अभिव्यक्तीसाठी कोणतं माध्यम तुम्हाला अधिक प्रभावी वाटतं? तसं जर बघितलं तर माझं मूळ पिंड हे चित्रकलेतलं असल्याने चित्रकला जरा मला त्याच्यातून मी मुळात आधी मी त्याच्यातूनच व्यक्त होत आलो. पण चित्रकलेत व्यक्त होताना मला तीच गावगाड्याची माणसं, त्यांचे पिळदार शरीर किंवा अगदी कष्टाने वाकून गेलेली माणसं असतील, हे सगळ्या गोष्टी चित्रांमध्ये मला ते डोकावत होत्या, दिसत होत्या. आणि ते गावाकडे गेलो की ते दिसतंच. असं काही नाही की ते नष्ट झालेलं आहे. तर तेच पुन्हा 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 तर मला अधिक ते चित्रातून माझं माध्यम असल्यामुळे मी ते जास्त लवकर व्यक्त व्हायचो. पण दुसरं माध्यम जे लिखाणातलं आलं तर माझा म्हणजे मी तरी स्वतः चित्र काढणारा व्यक्ती असल्यामुळं झालं असं की ते जसंच्या तसं उभं कसं राहील चित्र स्वरूपाने. म्हणजे मला ते मी जेव्हा लिहायचो, जेव्हा मी लिहित होतो हे सगळं, तर मी खरोखरचा मी त्या गावात आहे आणि त्या घरात आहे, त्या प्रसंगामध्ये मी आहे. तुम्ही मल्या जे म्हटलं तर मला भेटतोय हे मला जाणीव लिहिताना पण व्हायची. कधी कधी तर मला माझ्या अंगावर काटे यायचे. म्हणजे मी काही प्रसंग म्हणजे मी ब्लँक होऊन असा त्या गावात असायचो. मी ब्लँक होऊन त्या पात्रांबरोबर असायचो. आणि ती चित्रकलेमुळे कदाचित मला ती मिळालेली गोष्ट असेल. बरोबर. की मला ते आम्ही म्हणतो ना की स्मरणचित्र वगैरे, की ते कायम आठवणीत राहतं. तर ते जरी चित्र काढायला लावलं तरी मी ते चित्र पण काढेल की चला बाबा हे असं घर होतं, हे अशी मांडणी होती. हे असे बारकावे चित्रकलेमधूनच लेखनात पण आलीत असं मला वाटतं. ते म्हणजे एका अर्थी ही दोन्ही माध्यमं तुम्हाला पूरक झाली आहेत स्वतःला व्यक्त करण्यासाठी. आईला जसं आपली दोन्ही लेकरं तितकीच प्रिय असतात तशी ही दोन्ही माध्यमं खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हाताळली आहेत.
त्यातनं एकाची निवड करणं तसं अवघडच असतं. पण तुमच्या चित्रात तुम्ही जगलेलं वास्तव आहे आणि तुमच्या लेखनामागे वेदनेची चित्र दडली आहेत असं आपल्याला दिसतं. हं. आणि खरं तर अभिव्यक्तीचं माध्यम बदललं तरी त्यातला आशय एकच असतो हेही आपल्याला लक्षात येतं. अनेक कलावंतांना ते लागू होतं. आत्मचरित्राला वाङ्मयीन मूल्य असतंच, पण ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्यही असतं. त्या दृष्टीनं तुमचं हे आत्मकथन एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. याविषयी तुम्हाला अनेक अभिप्राय आले असतील, कारण युगवाणीत आधी तुम्ही लिहिलंत आणि नंतर तर या पुस्तकाच्या रूपानं ते संगृहीत झालं. खूप बोलके असे प्रतिसाद तुमच्यापर्यंत आले असतील. त्यातील एखादा जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. एखादा सांगितला तर ते इतक्या चांगल्या लोकांनी लिहिलंय खरं तर. हं, म्हणजे खूप लोकांनी लिहिलंय आणि चांगली मोठी नावं आहेत की एवढं मोठ्या लोकांनी त्याच्यावरती लिहावं. अर्थात त्यांना ते आवडल्यामुळंच त्यांनी लिहिलं ते कदाचित. हं. नाही आवडलं असं तर काही कोणी लिहिलं पण नसतं की त्यांना ते पुस्तक तितक्याच याच्याने आवडलं असेल. इंद्रजित भालेराव त्यांनी लिहिलंय त्या पुस्तकावरती. हं, श्रीकांत देशमुखांनी लिहिलंय. हं. राजन गवस सरांनी लिहिलंय. अच्छा. राजन गवस सरांनी तर खूप छान लिहिलंय त्याच्यावरती. खूपच अप्रतिम हं. लिहिलंय. आणि ते म्हणताना म्हणतातच कारण की युगवाणीचं जेव्हा संपादक झालेत हं. प्रफुल्ल शिलेदार, तर तेव्हा राजन गवस सरांशी भेट झाल्यामुळं राजन गवस सरांनी त्यांना सांगितलं की तू आता संपादक झालाय, तर जरा चित्रकारांना, संगीतकारांना, इतर कलेच्या लोकांना लिहितं कर. अच्छा. असं त्या याच्यात पण प्रस्तावनेमध्ये आहेच त्यांचं हं, दिलेलं. हं, हं. तर असे खूप लोक आहेत. महानोरदादा आहेत, त्यांनी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. नाधोन महान. नादमनोहर असतील, दीपक घारे सर असतील, हं. रंगनाथ पठारे असतील. अच्छा. हो. वसंत आबाजी डहाके आहेत. हं. ह्या बरेचसे आमचे रंगकर्मी शंभू पाटील आहेत हां. जळगावचे. त्यानंतर शाहू पाटोळे आहेत की त्यांनी सुरुवातीला खूप चांगलं लिखाण त्या पुस्तकावरती लिहिलं. असे अनेक लोकांनी त्याच्यावरती छान छान अभिप्राय लिहिले आहेत आणि काही पुस्तकात पण आहेत. हो. मला वाटतं काही मोजके अभिप्राय पुस्तकामध्ये सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. त्यातच राजन गवस यांचा अभिप्राय असा आहे, विद्रोही चित्रपरंपरेत राजू बाविस्कर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांचे प्रत्येक चित्र शोषितांचे जगणे मांडते. अशा चित्रकाराचे अस्वस्थ करणारे स्वकथन येत आहे. चित्रविद्रोहाची ही शब्दबद्ध स्वकथा मराठी साहित्यातील मानाचे पान ठरेल याची खात्री वाटते. खरंच खूपच बोलके अभिप्राय आहेत हे. या पुस्तकाविषयी एक वेगळी दृष्टी त्यामुळं वाचकांना मिळते. आणखी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की या पुस्तकामध्ये तुमची अनेक रेखाचित्रंसुद्धा आहेत. त्यामुळं सुद्धा त्या पुस्तकाच्या आशयापर्यंत वाचक थेट भिडतो. तुमच्या ह्या पहिल्या लेखनाचं जसं सगळीकडून स्वागत झालं, अनेक बोलके अभिप्राय आपल्याला आले, तसंच तुमच्या चित्रकारितेचं सुद्धा खूप चांगलं सगळीकडून कौतुक झालं. तुम्हाला त्याच्यातून एक छान प्रोत्साहन मिळालं. दिल्लीच्या ललित कला अकादमीनं तुमच्या चित्रकारितेचा सन्मान केला. तर त्या अनुभवाविषयी काय सांगाल? ललित कला अकादमी म्हणजे आमचं चित्र निवड झाली होती हं, हं. तिथं आधी. आणि आयफेक्स नावाचं जे दिल्लीचं आहे, त्याच्यातलं मला आवड होतं अच्छा. चित्राला. तर हे स्वतःला तपासणं असतं आमच्या चित्रांना स्वतःला, की हं. बाबा आपण नेमके काय करतोय, कुठं आपण काम करतोय, काय चाललेलं आहे आपलं. अर्थात मला माझंच काम करायचं असं, पण तरी आपण काही प्रवासामध्ये एक आनंदाची गोष्ट असते की एक मोठमोठे अवॉर्ड जे असतात हं. भारतीय लेवलवरचे मोठे अवॉर्ड मिळणं, हे एक चित्रकारासाठी, लेखकांसाठी पण जसे भारतीय अवॉर्ड असतात त्यांना पण आनंद वाटतो. एक आनंदाचीच गोष्ट आहे की दिल्लीसारख्या बरोबर. ठिकाणचं एक मोठं अवॉर्ड मिळावं आयफेक्सचं. आणि ललित कलेला माझं पेंटिंग निवड झालेली होती. हं. प्रयत्न असतो हा सगळाच. काय आपलं चित्रातला प्रयत्न करत राहावा. आताही तुमचा हा चित्रकलेचा प्रवास सुरूच असेल. लेखनाचाही नवा प्रवास सुरू असेल. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही हे सगळं लेखन केलेलं आहे. कारण जळगावला माध्यमिक शाळेत तुम्ही कला शिक्षक होतात. आणि नंतर तुम्ही या लेखनाकडे वळलात. चित्रकलेचं तुम्ही आधीपासूनच तो चित्रकलेचा तुमचा जो काही एक चित्रकलेची जी साधना होती ती सुरू होती आणि निवृत्तीनंतर तुम्ही लेखनाला सुरुवात केलीत. नव्या लेखनाची अनेक बीजं आताही तुमच्या मनामध्ये असतील.
तर त्याविषयी काय सांगाल? नवीन तसे व्यक्तिचित्रणं मी लिहिलीत हं, बऱ्यापैकी. काही व्यक्तिचित्रणं काही 2, 4, 5 असे अंकांमध्ये छापून पण आलीत. अ, कादंबरी पण एक आहे लिहिण्याची थोडी डोक्यात आणि हाताबाहेर थोडीफार झालेली आहे. हं. सुरुवात आहे तिची. लक्ष्मा असे नावाने काहीतरी आहे. काय काय नाव म्हणालात? लक्ष्मा. अच्छा, हां, वेगळं आहे अगदी. लक्ष्मी लक्ष्मी असं नाव असतं, पण आम्ही लक्ष्मा बरं. असं म्हणतो. अच्छा, अ, म्हणजे बोलीभाषेतच हं, ते हं. लेखन असणार आहे. हां. आणि मग नंतर थोडं गांधींच्या विषयी पण एक जरा चाललेलं लिखाण हं. अधूनमधून चाललं होतं. मग त्याचं बऱ्यापैकी लिखाण हाताबाहेर झालेलं आहे. तरी आता बघूया 1-2 वर्षात काहीतरी 1-2 वर्षात काही एखादं पुस्तक यापैकी नाही, नाही. काही येऊ नक्कीच शकतं. होईल. कारण तुमचा तेवढा मोठा पल्ला आहे. म्हणजे काळ्या निळ्या रेषा हे जरी पहिलं पुस्तक असलं, तरी ते अजिबात छोटं नाहीये. एखाद्या बृहत कादंबरीलाही आव्हान देईल एवढा मोठा पट व्यक्तिचित्रणांचाच तुम्ही या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे. अ, श्रोत्यांना सांगायला मला नक्की आवडेल, की तब्बल 410 पृष्ठांचं हे पुस्तक आहे आणि कुठेही ते तुम्हाला तसं थकवत नाही. किंवा वाचताना आपल्याला कंटाळा येत नाही. इतके तुम्ही त्या पुस्तकाचे होऊन जाता. मुख्य म्हणजे उत्स्फूर्ततेनं तुम्ही ते लिहिलेलं आहे. त्यामुळं ते वाचकांना आपलंसं वाटतं. कुठेही लिहिण्याचा अट्टहास केलाय असं जाणवत नाही. तुमच्या या अशाच नवीन सकस आणि दर्जेदार लेखनासाठी, तुमच्या वाङ्मयीन वाटचालीसाठी राजहंस परिवाराकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तुमचे सगळ्यांचे आभार. थँक यू. धन्यवाद सर. राजहंसी मोहर पॉडकास्ट हा स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे.